आज आहे माझ्या गोड छान अशा परीचा बर्थडे। आताही आठवतं डॉक्टरने असं छोटंसं बाळ हातात आणून दिलं होतं। तर बघा गाईज, फायनली आपलं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे। हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात? हॅपी गलारू या चॅनलवर मी मोनिका आणि आमची आरू तुमच्या सर्वांचे स्वागत करते। तर दीदी आमची झोपेतून उठली त्यामुळे असं झालंय डोळ्यांना, आणि मी पण झोपेतून उठली। सकाळचे वाजले 7 आणि आज आहे माझ्या गोड छान अशा परीचा बर्थडे, म्हणजे माझ्या आरूचा बर्थडे आहे। तर म्हटलं हा व्लॉग तुमच्याशी शेअर करावा, कसा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतोय ते। तर आरू इकडे बेटा, हॅपी बर्थडे टू यू माय प्रिन्सेस एंजल, माझी परी, माझं बाळ, माझा काळजाचा तुकडा। थँक्यू। हॅपी बर्थडे दीदीला। आणि चला व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा। आता आम्ही दोघी भेटणार आहोत तुम्हाला डायरेक्ट तयार होऊनच। माझी आरू आज 12 वर्ष कंप्लीट झाली आणि 13 वर्षाची झाली। कशी झाली तेच समजलं नाही। आताही आठवतं डॉक्टरने असं छोटंसं बाळ हातात आणून दिलं होतं। आम्ही दोघंच होतो आणि एवढं छोटंसं बाळ, ती बाहुली एवढी मोठी आम्ही केली, जी आत्ता 13 वर्ष लागले तिला। 12 वर्ष कंप्लीट झालं बाळाला माझ्या। किती लवकर मोठ्या पुरी होत्यात। आणि जेव्हा एडिटिंग करताना छोटे छोटे लहानपणीचे फोटो होते ना, व्हिडिओ एडिटिंग करताना, तेव्हा असं खूप वाईट वाटत होतं। असं वाटत होतं देवा आमच्या आरूला अजून छोटीशीच कर, तेवढीच छोटीशी। ते फोटो एवढे लहानपणीचे बघून भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं ती छोटीच आरू भारी होती। म्हणजे आताची पण छान आहे, पण बाळ माझं। तर चला येतो आम्ही आवरून आंघोळ करून। बोलत बसली म्हणजे मग लईच बोलत आहे बसली। तर बघा फ्रेंड्स, आरूने आंघोळ केलेली आहे, मस्त तयार झालेली आहे आरामची। आणि गुलाबाचं फूल लावत ती सगळ्या पाकळ्या पडल्या खाली। ड्रेस घातलाय तिचा आधीचाच आहे ड्रेस हा। तिला अजून नवीन ड्रेस घ्यायला जायचं आपल्याला मार्केटमध्ये। अचानक आवडतो खूप। पप्पा म्हणले होते गाडीची डिलिव्हरी घेताना नवीन 1 पीस घेतलेला, आता मी ड्रेस घेणार नाही अजिबात। पण तरी पण पप्पा तयार झालेत, नवीन ड्रेस घेऊ म्हणलेत आज दुपारी जाऊन। म्हणून तिचं आज शाळेत पण नाही पाठवायचं, कारण माप कळत नाही अजिबात। म्हणून मग आरूची शाळा बुडवलेली आहे आणि डॉली चालली शाळेत एकटीच, बिचारी आमची डॉली। आणि तुम्ही काय बरं, हां ते जाऊ द्या। आरूला ड्रेस म्हटलं ना, ड्रेस घ्यायचा आहे। आधी म्हणले पप्पा नाही 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 नाही, गाडी घेतानाच नवीन ड्रेस घेतल्या दोघींना, आता नाही घेणार। पण आता घ्यायचा आहे ड्रेस, संध्याकाळी केक आणायचा आहे। आमचं ठरलंच नव्हतं की मोठा बड्डे करायचा, दरवेळी करतो तसं। आम्ही ठरलेलं नॉर्मल केक आणायचं, चौघांमध्ये कट करायचा आणि मस्त केक कापायचं, एवढंच ठरलेलं। पण आता प्लॅन चेंज झालेला आहे। सगळ्यांना बोलवायचं आहे बड्डेला आणि छान असा घरीच सेलिब्रेट करायचं आहे, घरीच डेकोरेशन करायचं आहे मस्त, आणि बड्डे सेलिब्रेट करायचा आहे। आता माझी आंघोळ झाली, आरूची झाली, डॉलीची पण झाली। आणि बिचारे आमच्या डॉलीला गुडघ्याला लागलं इथं, लय बाळ माझं रडलं, डॉलू माझं लय जोरात कळ आली डॉलीला माझ्या। आणि आता बसले शाळेत चाललंय, सोनू रडलं माझं लय। तर चला मला डॉलीला टिफिनसाठी बनवायचा आहे स्वयंपाक, डबा, चपाती, भाजी। तर चला भेटू परत। हॅलो फ्रेंड्स, तर बघा झाला स्वयंपाक, अजून भांडे राहिलेत घासायची। आणि तोपर्यंत आलं पार्सल। आरू म्हटलेली की मला गिफ्टमध्ये मला दुसरं काहीच नको, ड्रेस बीस काहीच नको, मला फक्त हे जे ब्रेसलेट घरी बनवायचं आहे ना ते मला मागव। मग तिला बघा मी मिशोवरून मागवलं हे ब्रेसलेट बनवायचं। खूप सारे मणी आणलेत, अजून वेगवेगळं मोठे छोटे मणी, परत हे लेटर पण आलेत, आपण आपल्या नावाचं पण बनवू शकतो। परत हे वेगवेगळे मणी काही बनवते आरू। बड्डे गिफ्ट तिला आहे माझ्याकडून हे। ओ मग माहितली गाठ आहे ना ही झाली या, ओके तुला लगेच सगळं पडतंय खाली, अजून मोठी गाठ मारून पाहिजे। 1 मिनिट मी हिला गाठ मारून देते आरूला ह्याची। तर बघा आरूला म्हटलं की आपण जे ऑर्डर केलं होतं त्याच्यावरती वेगवेगळे असे फोटो आहेत, त्या फोटोमधलं बघून तुला ब्रेसलेट बनव। तर आता ती तसं बनवेल, मग तिनं बनवल्या तुम्हाला मी दाखवते। तोपर्यंत मी येते भांडी घासून।
तर बघा फ्रेंड्स, दुपारी जेवण पण केलं नाही, तसंच चाललोय आवरून घरातली कामं. आरूसाठी ड्रेस घ्यायचा आहे आणि डेकोरेशनसाठी सामान आणायचं आहे, म्हणून मग आम्ही चाललो आहोत मार्केटमध्ये. गेल्यानंतर खूप गर्दी होती, कारण बाजारचा दिवस होता. गेल्यावर पहिल्यांदा आरूसाठी बर्थडेचा ड्रेस घेतला, नंतर बेकरीमध्ये जाऊन केकची ऑर्डर दिली. बाकीचं सगळं जे जे डेकोरेशनसाठी लागत आहे ते पण घेतलं. उशीर खूपच झाला होता, 4 वाजत आले होते आणि डेकोरेशनची काहीच तयारी नव्हती, म्हणून मग बाहेर काहीच खाल्लं नाही, तसेच उपाशी घरी आलो. तर बघा फ्रेंड्स, आमची चालली डेकोरेशनची तयारी आणि वाजले 4 वाजायले, 3:45. आणि हो का, आरूचे पप्पा करतायत. आरू इथं फुगे फुगवतील. डॉली येईल 5 वाजता शाळेतून, सगळी मुलं येतील तेव्हा. काय मागं लावायचंय? नाही ना. आणि हो का, हे डेकोरेशन चाललेलं आता. याला फुगे वेगे ह्यांच्या पद्धतीने हे करतायत, यांनाच माहीत आता कसं त्यांच्या डोक्यात आहे प्लॅन. चले बाग. तर बघा, आमचं डेकोरेशन थोडंफार होतं चाललेलं आहे. घेत ना आरू, का मध्ये मध्ये हात घालते. हो का, आरूच्या पप्पांनी खूप मेहनत घेतली लेकीच्या बड्डेसाठी आणि अजूनही मेहनत चालूच आहे. आणि डॉली आली शाळेमधून आणि काहीच नाही, तोंडात पाय धुतलं नाही, काय नाही, डायरेक्ट खायला बसली. हो का, लय धावपळ झाली. 5 वाजून गेलेत तरी आमचं अजून डेकोरेशनच कंप्लीट होते. खूप पसारा झाला आहे सगळ्या घरभर. व्यवस्थित सगळं ठेवून 7 वाजता सगळी लोक बोलवून बड्डे करायचा आहे. मी एकटीच बडबड करते. बोला जरा तुम्ही, 4 माणसं घरात आहेत आणि मी एकटीच बडबड करते. बड्डे गर्ल तर काय काम नाही, दाम नाही. मी सगळं फुगवलं. बड्डे गर्लनं तिच्या बड्डेचं फुगं स्वतःच फुगवलेत. आणि आमच्या असे लय बडबड करतील. असे ब्लॉगमध्ये नाहीत बोलत काय सुद्धा, लोकांना दाखवून देतात किती सज्जन आहेत ते. दाखवून देतात. पूर्ण डेकोरेशन दाखव, पूर्ण. चला तर आपला हळूहळू व्हायचं आहे. लाईट. चला आपण आता पूर्ण डेकोरेशन करून टाकू. ही भाजी आणली मी आज, शुक्रवार बाजारचा दिवस आहे. तर बघा गाईज, फायनली आपलं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आरूडॉलीच्या पप्पानी खूप मेहनतीनं डेकोरेशन बनवलं आहे, केलेलं आहे. आणि डॉली आमची काही कामाधंद्याची नाही. मी काम करणार पण. हां, ऐकलं, मी काम करणार नाही, मॅडमचं म्हणणं असं आहे. माझा बड्डे उद्या त्याला दाखव. कोणाला दाखवणार आहेस? माझा बड्डे. केकची ऑर्डर कवा भेटणार आहे? उद्या संध्याकाळी. ए डॉली, काय घेतलंय बघा तिथं? माझं फडकं घेतलंय किचन मध्ये. मी माझा फोटो कसा कापू शकते? अगं जरा तुला भाड्यानं नाही आणली, रोजगारानं नीट पूस. रोजगारानं आणल्यागत करायला लागली डॉली साहेबा. आपली काय टिप्पणी? आमची टिप्पणी निघाली. मम्मी नाही आला. केकचा फोटो व्यवस्थित नाही आला गाईस, सॉरी. केक कट करायचं झाला. तीच घालणार फिरायचं होतं. अरुणा मोबाईल
दादा ऐका ना तिघं पण बाहेरच आम्ही नाही येणार का तिघं पण तिकडे आणि जमायला लागले हे पाठवायचं हे तुमचं गाणं म्हणा की जेवढा तुला केक खायचा आहे नाव विसरला 2 दिवसात मी गावाला नाव विसरला मग आम्ही हे युहीच्या मम्मीने दिले. तर बघा हे गिफ्ट इकडे चाललेले आहेत. तुमच्या रामबक्षाच्या मधून आले ते आणि हे गिफ्ट आम्हाला खूप आवडलं. कोण असता आस्था खालची ग्रीन टी 7 हे गिफ्ट आली होती मी खूप छान आहे. ही गौरी मॅडमने दिलाय, गौरी काकीने दिले आणि ही शगुनच्या मम्मीने दिले आणि छान हे छान gift आवनीने आले. दिले झालं. पर्स दाखवा अरुण. आणि कार्तिकीने दिले. तरी अरुण खूप काही गिफ्ट ठेवले बरं का ते बेड मध्ये टाकलेत. हा मी बेड मध्ये टाकून ठेवले. लगेचच हिनं काही केली बघितले पण नाही. जास्त करून ना अरुण आमच्या ना शाळेचे चालेत म्हणजे कसं तिच्या उपयोगी पडतील असे. पण ना मला मेकअपचं आवडलंय चला सगळं. जीव चला आणि ही कॅन्डल आरूच्या पप्पांनी पेटवलीच नाही. 12 नंबर आणली. तिचा 12 बर्थडे होता त्यांनी पेटवलीच नाही. मग आता ह्यातला एक ठेवायचा डॉलीचा पुढच्या महिन्यात आहे बर्थडे 11वा. ही 2 तसंच ठेवायचा, एक आणायचा अजून 11वा बर्थडे होतोय डॉलीचा. बरोबर आणि आहे छान असे गिफ्ट आलेत आरूला. मेणबत्ती बी ठेव हा ठेवले काय पप्पा डेकोरेशन पांडा दीदीच्या पर्स एक आली. बुकवाले पनीर आणले खाई ना डॉलीला भूक नाहीये तिनं रोटी खूप आणली. वडापाव खाल्लेत त्यामुळे तिला भूक नाही. हे चल तू आरू तू जेवायला. जेवणार आहे का? हो मी जेवणार आहे. वडा एक खाल्ला. डॉली म्हणती वडापाव सांगू नको आमचे. डॉली म्हणती वडापावचं सांगू नको आमचे क्रिकेटचे सर बघतील. तर मी वडापाव नाही सांगितला. क्रिकेटचे सर तिचे बघू नका अजिबात. कोच हे मला गिफ्ट आवडलंय, सगळ्यांची गिफ्ट आवडले पण हे मला खूप गिफ्ट आवडलंय. कशाला सांगितलं हे खूप मस्त गिफ्ट आहे, मला खूप आवडले हे gift. हा ठेवायच्यात त्या ती मेणबत्ती कॅन्डल ठेव सगळं ठेव बाळा. हे चल मस्त मस्त गिफ्ट आलेत. आणि जेवाय वाट कुठल्या कॅन्डल्स म्हणताय तुम्ही? बर्थडेला भाऊ कॅन्डल्स दाखव. हो का हे कॅन्डल्स सगळ्या चांगले त्या डॉलीच्या बर्थडे साठी ठेवणार आहे आता. बाई हे बाबा आता. डेकोरेशन ती कर आणि तुझ्यात वेगळं काहीतरी डेकोरेशन करू की हा. तर बघा जेवण आणलं यांनी पार्सल. तर आता आपण जेवण करूया. गाईज मला विश करा हॅपी बर्थडे म्हणून. हो गाईज प्लीज मला हॅपी बर्थडे म्हणून विश करा. हा आरू आमच्या विश करा. मला माहिती आहे खूप सारे कमेंट्स येणार आरूला आरूसाठी हॅपी बर्थडे आरू म्हणून. आणि डॉलीचा पण पुढच्या महिन्यात लगेच बर्थडे. येस आणि बघा वडापाव आणलेले त्याच्यातले 3 वडापाव उरलेले आहेत. 3 वडापाव उरले. तर आरू डॉलीचे पप्पा म्हणले मी खाणार आहे वडे तर त्यांच्यासाठी ठेवूया. रोटी आणल्या सकाळचा स्वयंपाक तसाच उरलाय त्यामुळे खरं म्हणजे बाहेर गेलो नाही हॉटेलला. नाही तर हॉटेलला जाणार होतो जेवायला आम्ही पण सगळा प्लॅन फिस्कटला कारण दुपारी आरूची शॉपिंग करण्यातच बड्डेची
जेवण नाही जेवलोच नाही आम्ही आज तिच्यामध्ये आम्ही पण नाही जेवलो नको जाऊ तर बघा भाजी कुठली आणते तुम्हाला भाजी आणली शेवभाजी आणि ती शाही पनीर आरुची आणि आरुच्या पप्पाची फेवरेट शाही पनीर आणि हे आणले शाही पनीर पनीर फेवरेट आहे माझं पनीर मस्त असं नाही मम्मा अगं प्लीज आता माझा हात अवघडायला लागलाय बंद कर आणि कसं आहे वाली जेवण दिदे बर्थडे गर्ल कसली बर्थडे करूया कसं झाला मग बर्थडे गर्लचा बर्थडे मस्त एकदम मस्त झाला आवडला का बर्थडे पप्पानी केलाय हो खूप आवडलं डॉलीचा कसा करायचा डॉलीचा नुसता केक आणायचा आणि कट करायचा बस चौघात खतरनाक आरा रा रा मला काय नाही माझा बर्थडे झाले मी त्याच्यात आनंद आहे कापतानाची माझी खूप मस्त झाली हॅलो यूट्यूब फॅमिली तर बघा चेंज केलं मी आता झोपायचं आहे आणि यांनी इकडं लावलेत बातम्या तर मेकअप काय निघाला नाही आता खरंच खूप एवढी दमली बापरे जाऊ दे आता मला कधी झोपते असं झाले तर बड्डे तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही सर्वांनीच्या बड्डेच्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी खूप थँक्यू खूप धन्यवाद आता येतो जोरात तर असंच तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा यांनी न्यूज लावल्यात मोठमोठ्याने त्यामुळे जरा आवाज ही होत असेल तर थँक्यू सो मच असाच सपोर्ट करा आणि माझे ब्लॉग्स पाहत राहा कसे असतात नक्की सांगा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर झोपते आता लय दमले ओके बाय गुड नाईट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर